नमस्कार, मी शिवाजी शिंदे. व्हायरल सत्यामध्ये आपले स्वागत. आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. आता समोसा जिलेबीवरही वॉर्निंगचा स्टॅम्प बंधनकारक असल्याचा दावा करण्यात आला आहे. दुकानदारांना विक्री करताना आता वॉर्निंगचा स्टॅम्प लावावा लागणार आहे. पण खरंच असा निर्णय घेतलाय का, याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं, चला पाहूया. समोसा जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प. समोसा जिलेबी सिगारेट एवढं धोकादायक? व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? समोसा आणि जिलेबी खाणं हे आरोग्यास धोकादायक असू शकतं आणि आता या खाद्यपदार्थांवरही वॉर्निंग स्टॅम्प लावावा लागणार असल्याचा दावा करण्यात आलाय. हा मेसेज व्हायरल होत असल्यामुळं संभ्रम निर्माण झालाय. पण खरंच समोसा आणि जिलेबी हे धोकादायक आहेत का, याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं समोसे, जिलेबी यासारख्या पारंपरिक भारतीय पदार्थांवर आरोग्यविषयक इशारा जारी केलाय. खाद्यपदार्थांवर आता वॉर्निंगचे स्टॅम्प लावावे लागणार आहेत. या अहवालाचा मेसेज व्हायरल होताच लोकांमध्ये घबराट पसरली आहे. काहींना तर असंच वाटू लागलंय की सरकार भारतीय स्ट्रीट फूडवर बंदी घालणार आहे. त्यामुळे खरंच सरकारनं असा निर्णय घेतलाय का? सिगारेट सारखेच हे पदार्थ हानिकारक आहेत का, याची आम्ही पडताळणी सुरू केली. असा सरकारनं निर्णय घेतलाय का हे जाणून घेतलं. त्यावेळी आम्हाला काही माहिती मिळाली. मग काय सत्य समोर आलं पाहूया. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा असा कोणताही आदेश नाही. समोसे जिलेबीबाबत नकारात्मक टिप्पणी करण्यात आलेली नाही. ही सूचना केवळ अन्न सुरक्षेसंदर्भातली मार्गदर्शक सूचना आहे. कोणत्याही विशिष्ट भारतीय पदार्थाचा यात संबंध नाही. खाद्यपदार्थांवर वॉर्निंगचे स्टॅम्प लावण्याचे आदेश नाहीत. प्रत्येक खाद्यपदार्थ प्रमाणातच खायला हवा आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. काही ठिकाणी तेलही निकृष्ट दर्जाचं वापरलं जातं. उपाहारगृहात स्वच्छताही नसते. त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आरोग्य किंवा सरकारी धोरणांचा विषय येतो तेव्हा PIB, सरकारी वेबसाईट किंवा मंत्रालयाच्या ट्विटर हँडल्स सारख्या अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवा. नाहीतर कुणीतरी खोडसाळपणा करून दिशाभूल करतं. आमच्या पडताळणीत समोसा जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प लावणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. रिपोर्ट साम TV न्यूज.